श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे कोणताही सण केला तर आधी देवाला नैवेद्य बाजूला काढला जातो आणि त्यानंतरच सगळे ग्रहण करतात. देवपूजा करणारे लोक तर सकाळचा नाश्ता, दुपारच्या रात्रीच्या जेवणाचं ताट सुद्धा आधी देवाला दाखवतात आणि मग ते स्वतः ग्रहण करतात. सर्वसामान्य घरात देवाला जपलं जातं. देवाला आवडणारा पदार्थ, आवडणारी फुलं, मंत्र इत्यादींची काळजी घेतली जाते. प्रत्येक देवतेची पूजा नियमानुसार केली जाते, तरच पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळतं. पूजेमध्ये नैवेद्य अर्पण करणं आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप करणं हे सुद्धा पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळेला आपण देवासमोर साखर ठेवतो आणि ती तशीच तिथे पडून राहते. त्यानंतर दिवसभर ती साखर तिथेच राहते. तर पौराणिक मान्यतेनुसार जास्त वेळ नैवेद्य ठेवल्यामुळे विश्वकसेन, चंद्रक्षर, चंडाक्षू आणि चंडाली नावाच्या वाईट शक्ती येऊन जातात. म्हणून नैवेद्य वेळेनुसार ठेवावा आणि वेळेनुसारच उचलून घ्यावा. तुम्ही कोणताही नैवेद्य देवासमोर ठेवला असेल तर तो लगेचच काढून घ्यावा, नाहीतर घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते.